एरंडोली गटातून जयश्रीताई पाटील यांचा बैलगाडीने भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल। सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार, तानाजी पाटील यांचा ठाम विश्वास। मिरज सांगली जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं पेटली असून मिरज तालुक्यातील एरंडोली गटातून भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारासह जयश्रीताई पाटील यांनी आज बैलगाडीतून भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी भाजप किसान मोर्चाचे नेते तानाजी पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास व्यक्त केला। बैलगाडी रॅलीने वेधले सगळ्यांचे लक्ष। मिरज तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मोठी गर्दी झाली होती। उद्या अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे। जयश्रीताई पाटील यांचे पती तानाजी पाटील यांनी बैलगाडीतून रॅली काढत मिरज शहरात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। कार्यकर्त्यांनी हातात भाजपाचे झेंडे आणि आमदार सुरेशभाऊ खाडे, जयश्रीताई पाटील यांचे कटआउट्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये विकासाचा डोंगर उभा आहे। नुकत्याच झालेल्या महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपाने निर्विवाद यश मिळवलं आहे। जनतेचा कौल भाजपच्या बाजूने असल्याने जयश्रीताई पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे तानाजी पाटील यांनी विश्वास व्यक्त केला। या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एरंडोली गटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीमुळे या गटात भाजपाची बाजू भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। नमस्कार, मी जयश्री तानाजी पाटील, एरंडोली जिल्हा परिषद गट क्रमांक 52 मधून आज जिल्हा परिषद साठी मी अर्ज दाखल केलेला आहे। अर्ज दाखल करत असताना कार्यसम्राट आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे आणि आमच्या जिल्हा बँकेच्या संचालिका व्हाईस चेअरमन जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज जिल्हा परिषदसाठी एरंडोली गटातून अर्ज दाखल केलेला आहे। आणि यापूर्वी आम्हाला संधी मिळाली, आम्ही चांगली कामं केली, पण यावेळी संधी मिळाल्यानंतरही आपण याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने, चांगल्या जोमानं, चांगल्या पद्धतीचे कामं करून दाखवीन एवढा विश्वास आहे। नमस्कार, मी तानाजी पाटील सलगर, ग्रामपंचायत माजी लोकनियुक्त सरपंच। आज एरंडोली गट 52 यामधून सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमधून जिल्हा परिषद गटासाठी अर्ज दाखल केलेला आहे। हा अर्ज दाखल करत असताना या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ, त्याचबरोबर आमच्या नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल केलेला आहे। याच्या पूर्वी 2012 ते 17 पंचायत समिती सदस्य, सभापती, त्याचबरोबर 17 ते 22 जिल्हा परिषद सदस्य आणि 22 ते 27 सलगर गावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ जयश्रीताई तानाजी पाटील यांनी चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे। आणि या विकासाच्या जोरावरतीच गेली 25 वर्ष सलगर गावची ग्रामपंचायतीची सत्ता सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहे। त्यामुळं आम्ही दापंत्यांनी सलगर गाव म्हणजे आमचं कुटुंब, किंबहुना एरंडोली जिल्हा परिषद गट म्हणजे आमचं कुटुंब असं समजून सातत्याने या विभागामध्ये विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामे केलेली आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय सुरेश भाऊंचं तर फार मोठं काम आहे, डोंगरावर काम आहे। त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदला या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आज आपण नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका जर बघितल्या तर आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सगळ्याच नगरपालिका, नगर परिषद, महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे। त्याच पद्धतीनं ह्या होऊ घातलेल्या महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्हा परिषदामध्ये आणि त्याच्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेमध्ये बहुमतानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊ आणि जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकासाचा डोंगर आम्ही पूर्व भागात गावामध्ये केलेला आहे, तसाच विकासाचा डोंगर आम्ही पूर्व भागामध्ये करून दाखवून एक वेगळं मॉडेल या सांगली जिल्हा परिषदेमध्ये एरंडोली गट 52 हे एक वेगळं मॉडेल असेल एवढा मात्र विश्वास या अर्ज भरण्याच्या आणि निवडणुकीच्या निमित्तानं मी देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, एरंडोली।